आपण जर का भगवान श्रीकृष्णांचे जीवन बघितले तर त्यांच्या जीवनातून खूप साऱ्या गोष्टी सुटल्या. लहान असताना त्यांचे आईवडील सुटले, त्यानंतर गोकुळ सुटले, त्यानंतर मित्र सवंगडी, त्यानंतर जे प्राणाहून प्रिय अशी राधा पण सुटली, त्याचबरोबर मथुरा सुटली, द्वारका सुटली. एवढ्या सर्व गोष्टी जीवनातून निघून गेल्यावरही सुद्धा त्यांच्या जीवनातून एक गोष्ट नाही सुटली, ती म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आणि चेहऱ्यावरील स्माईल. तसेच त्यांनी आज आपण बघतो की प्रत्येक आईला वाटते की आपला मुलगा हा भगवान श्रीकृष्णाप्रमाणे असावा, प्रत्येक प्रेमिकाला वाटते की माझा प्रेमी हा भगवान श्रीकृष्णाप्रमाणे असावा, तसेच प्रत्येक तरुणाला वाटते की माझा मित्र हा कृष्णाप्रमाणे असावा, तसेच प्रत्येक आईवडिलांना वाटतो की माझा हा मुलगा भगवान श्रीकृष्णाप्रमाणे जबाबदारी स्वीकारणारा असावा, तसेच प्रत्येक देशातील प्रजेला वाटते की माझा राजा हा श्रीकृष्णांप्रमाणे असावा. का? कारण भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा पूर्णपणे जगला. आणि आपण जर बघितले की जेव्हा त्यांना त्यांच्या जीवनात काहीतरी सोडण्याची आवश्यकता होती, त्यावेळेला ते जीवनात कधीही इमोशनल होऊन थांबले नाहीत, तर त्यांनी त्यावेळेला कर्तव्य काय आहेत याला प्राधान्य देऊन तिथं योग्य डिसिजन घेऊन त्यांनी सोडून दिले. तसेच आपल्या जीवनात आहे की आपल्या जीवनात पण प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा. तुम्ही ज्यांच्यासोबत आहात त्या प्रत्येक क्षणाला आनंदाने जगा, कारण कोण व्यक्ती किती दिवस आणि किती वेळ तुमच्यासोबत आहे हे तुम्हाला सुद्धा माहीत नाही, आणि तुम्ही स्वतः किती दिवस आहे हे सुद्धा माहीत नाही. म्हणून जीवनातील प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा. त्यामुळे काय तर तुम्हाला एक रिग्रेट राहणार नाही की या व्यक्तीसोबत मी या टाईमला होतो तेव्हा मी जगून घेतले असते तर बरे झाले असते. म्हणून जीवन ही एक प्रवास आहे. इथं तुम्हाला खूप सारे लोक मिळत जातील, भेटतील, तर त्यांच्यासोबत आनंदाने जगा आणि जीवनाचा आनंद घ्या. आणि जेव्हा पण जीवनात असे वाटेल की माझ्या जीवनातून काहीतरी निघून गेले किंवा काहीतरी सुटले, तेव्हा ही स्टोरी नक्की आहे.